नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आशा करते की मस्त आणि मजेत असाल. तर मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. आज मी तुमच्यासोबत रोज उपयोगी पडणाऱ्या अगदी छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे, ज्या नक्कीच तुम्हाला रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर यावेळेस झालं काय की घरचं तूप कमी पडलं, त्यामुळे बाहेरून तूप विकत आणावं लागलं. आणि जे बाहेरचं तूप असतं ना, तर अशी पॅकेजिंग केलेली असते. मग अशा वेळेस ते तूप जेव्हा आपण डब्यामध्ये ट्रान्सफर करतो, त्यावेळेस बऱ्यापैकी तूप त्या सिल्वर फॉईलला चिपकलेलं असतं. बरेचदा आपण त्यातलं ते पॅकेट रिकामं झालं म्हणून डस्टबिनमध्ये फेकूनही देतो, पण त्याला भरपूरसं तूप लागलेलं असतं. अशा वेळेस त्या डब्यातलं तूप एखाद्या डब्यात ट्रान्सफर करण्यापेक्षा डायरेक्टली तो डब्बा आपल्याला पहिले फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. फ्रीजमध्ये ठेवलं की जे तूप असतं ना, ते घट्ट होतं. आणि त्यानंतर मी जसं कैचीच्या हेल्पने वरचा पॅकेट फाडून घेतला, तो फाडून घ्यायचा आहे आणि अगदी छोटे छोटे तुकडे करून नाईफच्या हेल्पनी तुम्ही ते एका डब्यात ट्रान्सफर करा. त्यानंतर ते तूप काढायला घालायलाही सोपं होतं आणि तूप देखील वाया जात नाही. विकतचं तूप आणलंच होतं, तर विचार केला की तुमच्यासोबत देखील ही ट्रिक शेअर करावी. कारण पहिले जेव्हा मलाही माहिती नव्हतं, तर मी काय करायचे की डायरेक्टली रिकामं सिल्वर फॉईल डस्टबिनमध्ये थ्रो करून द्यायचे आणि भरपूरचं सिल्वर फॉईलमधलं तूप वाया जायचं. आता मला वाती बनवायच्या होत्या. पहिले काय व्हायचं की वाती देखील ना मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये बनवत होते. त्याला देखील बरेचसं तूप खालच्या कॉर्नरला लागलेलं असायचं. आता प्लास्टिकचा डब्बा असल्यामुळे आपण गरमही करू शकत नाही, त्यामुळे स्पेशल फुलवातीसाठी मी हा स्टीलचा डब्बा ठेवलेला आहे. तर नेहमी काय करते, त्याच डब्यामध्ये मी थोडंसं तूप त्याचबरोबर डालडा देखील मिक्स करते. प्युअर तुपाच्या जरी वाती बनवल्या तर त्या मेल्ट होतात, त्यातलं जे तूप असतं ते विरघळून जातं. त्यामुळे मी त्यामध्ये थोडासा डालडा आणि तूप त्याचबरोबर तुम्ही कापराचं पावडरही मिक्स करू शकता. बरेचदा वाती व्यवस्थित जळत नाही ना, जर कापराचं पावडर तुम्ही मिक्स केलं ना, तर वाती व्यवस्थित जळतात. पूजेसाठी वाती संपल्या होत्या, तर पहिले वाती रेडी करून घेतल्या आणि त्यानंतर आता नवरोबांच्या टिफिनला लागले आहे. तर आज मस्त अशी फणसाची मसालेदार भाजी बनवणार आहे. तर प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. मला जेव्हा ही ग्रेव्हीची भाजी बनवायची असते ना, तर मी डायरेक्टली गॅसवर कुठल्याही भाज्या गरम करत नाही. असं पातेल्यामध्ये थोडंसं तेल घालते आणि त्यामध्ये कांदा, टमाटर, लसूण, तुम्ही जर खोबरं वगैरे वापरत असाल तर तेही वापरू शकता. मी खूप जास्त मसालेदार भाज्या रोजच्या वापरामध्ये बनवत नाही. फक्त यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर, टमाटर, कांदा, लसूण हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेतलं. अद्रक देखील घालत नाही, कारण आमच्याकडे दिवसातून 3-4 वेळा चहा होतो आणि चहामध्ये अद्रक घातला जातो. आणि तसाही आता उन्हाळा सुरू होतो आहे म्हटलं तर अद्रक आपल्या शरीरासाठी गरम असतं. त्यामुळे मी या पद्धतीने भाजी बनवते. जर तुम्ही बारीक टमाटर, कांदा करून नंतर तेलामध्ये भाजत असाल तर ना हलकासा मला वाटते मसाल्याचा चव वेगळा येतो. आणि जर पहिले भाज्या व्यवस्थित भाजून घेतल्या आणि त्यानंतर त्याची ग्रेव्ही करून तुम्ही जर भाजी बनवली तर ती जास्त टेस्टी वाटते. हा माझा अनुभव आहे. तुम्ही कुठल्या पद्धतीने ग्रेव्ही तयार करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त बरेच जण असतात जे डायरेक्टली ज्या भाज्या असतात, मीन्स टमाटर असतो किंवा कांदा असतो, तो गॅसवर भाजतात आणि त्यानंतर त्याची ग्रेव्ही रेडी करतात. पण आता माझे मिस्टर डॉक्टर आहेत, त्यामुळे ते आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे मी याच पद्धतीने भाज्या बनवत असते. त्याचबरोबर साईडला मसाला शिजतो आहे, तर विचार केला की काकडीची कोशिंबीर देखील रेडी करावी. इकडे उत्तराखंडात आल्यापासून मी नेहमी फोडींची मीन्स छोटे छोटे काकडीचे तुकडे करते आणि त्याच पद्धतीने कोशिंबिरी रेडी करत असते. पण रिसेंटलीच मी एक यूट्यूबला नवीन कोशिंबिरीची रेसिपी बघितली होती, तर विचार केला की आज ती ट्राय करून बघावी. पण झालं काय की आमचे दूधवाले जे काका आहे, त्यांनी दूधही आणलं नाही आणि दहीही आणलं नाही. त्यामुळे कोशिंबिरीचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्ही डायरेक्टली ॲज अ सॅलेड म्हणूनच मी ती कोशिंबिरी आता वापरणार आहे. तर बघा, आता इकडे मसाल्याला मस्त असं तेलही सुटलेलं होतं. त्यानंतर आपल्या आवडीनुसार बेसिकचे मसाले घालायचे आहे. तर इकडे काळा मसाला वगैरे विकत मिळत नाही, तो आपल्या साईडलाच मिळतो. त्यामुळे मी सिम्पलचे गरम मसाला, मिरची पावडर, हळद, धने पावडर, जे काही घरी मसाले रेडी करते ना तेच घालत असते आणि सिंपल पद्धतीने मी भाजी बनवत असते. फक्त टमाटर, कांदा हा व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे त्याला तेल सुटलेलं आहे आणि अशी भाजी देखील खायला खूप टेस्टी लागते. जास्त मसाले देखील आपल्या शरीराला हानिकारक असतात, कारण ऑलरेडी जो फणस असतो तो गरम असतो शरीरासाठी. त्यामुळे मी यामध्ये जास्त मसाले टाकत नाही. या पद्धतीने देखील भाजी खूप टेस्टी लागते. तर इथे मी फणस व्यवस्थित कट करून घेतलं. मला तसं तर सुकी भाजी आवडते, पण नवरोबांना ग्रेव्हीवाली भाजी आवडते, त्यामुळे मला अशी भाजी बनवावी लागते. नाहीतर मला फणसाची अगदी लसणाची पेस्ट घालून जी आपण सुकी कांदा टमाटर घालून भाजी बनवतो ना, तीच मला आवडते. आज नाश्त्याला काय बनवू हा प्रश्नच नव्हता, कारण रात्रीची भरपूरशी खिचडी उरली होती.
साईडला भाजी शिजतीच आहे, तर विचार केला की खिचडी देखील फोडणी घालावी. तर मटर वगैरे आणले होते, तर ते देखील मी आज टाकणार आहे. आणि तुम्ही बघितलं मी जेवढ्या काही भाज्या कट केल्या त्यासाठी मी एक स्टीलची अशी जाडी प्लेट ठेवलेली आहे आणि ही फक्त मी कटिंगसाठीच यूज करत असते. कारण बघा याला कॉर्नर्स दिलेले असल्यामुळे कुठली पातळ भाजी जसं टमाटर बरेचदा कॉर्नर्स नसले की त्यातलं पाणी सांडतं, तर ते फक्त भाज्या कट करायसाठी मी वापरते. पहिले तर मी विचार केला की आता स्टीलच्या चॉपिंग बोर्डचा ट्रेंड आहे तर तोच मागवावा आणि मी मागवलाही होता. पण तो ना हेवी असतो, दिसायला तर छान दिसतो आणि इवन त्याला स्टोअर कुठं करावं हे देखील मला कळत नव्हतं. त्यामुळे 0 खर्चात माझं काम होतच होतं. तर मग मी ते कॅन्सल केलं आणि माझ्याकडे वुडनचाही चॉपिंग बोर्ड आहे. पण जर तुम्ही वुडनचा चॉपिंग बोर्ड यूज करत असाल ना, त्याला खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करावं लागतं. बरेचदा आपण काम झालं की त्याला घाई गडबडीत वॉश करून ठेवून देतो, पण त्यावर बरेचदा फंगस आलेलं असतं, काळे डाग पडतात आणि ते देखील आपल्या शरीरासाठी चांगलं राहत नाही. जर तुम्ही वुडनचा चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर खूप काळजीने वापरा, कारण हायजीनरित्या ते देखील चांगलं राहत नाही. त्यामुळे मी काय करते की आता उन्हाळा सुरू होईल तर जसं मोठे फ्रूट्स वगैरे आहे, वॉटरमेलन वगैरे ते चिरायसाठी मी वापरू शकते. पण मी रेग्युलर वापरामध्ये त्याला मेंटेन करणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी असा एक स्टीलचा ताट ठेवलेला आहे. जर तुम्ही देखील स्टीलचा चॉपिंग बोर्ड विकत घेऊ शकत नसाल तर एक स्पेशली चॉपिंगसाठीच तुम्ही ताट ठेवू शकता. खिचडी रेडी झाल्या मी लगेच पोळ्या करायला घेतल्या, कारण आम्हाला नियाच्या पॅरेंट्स मीटिंगला जायचं होतं. त्यामुळे आज पूर्ण स्वयंपाक सकाळीच रेडी करून घेतला. भात देखील करायला ठेवलेला आहे. खिचडी रेडी आहे, माझी भाजीही मस्त रेडी आहे. बरेचदा आपण बघतो किचनमध्ये स्वयंपाक करताना सर्वात जास्त पसारा होतो. त्याचं कारण की आपण अगदी छोट्या-छोट्या सवयी स्वतःला लावायला विसरतो. खूप छोट्या-छोट्या सवयी असतात. जसं तुम्ही बघितलं मी स्वयंपाक करताना ओटा वारंवार पुसत होते कपड्याने, कारण गॅसवरनं छोटे-छोटे तेलाचे डागं असतात. बरेचदा भाजीचे चमचे असतात, भाताचे चमचे असतात, ते डायरेक्टली आपण गॅस ओट्यावर ठेवून देतो, नाहीतर गॅसवर ठेवतो. मग त्याला लागलेलं जे काही तेल आहे, खरकट आहे, ते आपल्या ओट्याला लागतं. मग अशा वेळेस एक छोटीशी प्लेट जर ठेवली आणि त्यावर ते चमचे ठेवले तर आपला गॅस ओटा खराब होणार नाही. भाजीपाल्यांचा कचरा असतो त्यासाठी एक स्पेशल तुम्ही टोकरी ठेवू शकता आणि त्यामध्येच तो कचरा टाकायचा. बघा स्वयंपाक करताना अगदी या 3-4 छोट्या-छोट्या सवयी आहेत, त्या जर तुम्ही लावल्या ना, खरंच तुमचा किचन ओटा घाणेरडा होणार नाही. तुम्हीही बरेचदा नोटीस केलं असेल की किचन ओट्यावर खूप जास्त पसारा असेल ना, तर आपल्याला कामाचं टेन्शनही येतं आणि इवन तो ओटा रोज भरपूर क्लीन करायला आपल्याला वेळही जातो. त्यामुळे मला तरी वाटते की प्रत्येक स्त्रीने या छोट्या-छोट्या सवयी लावायलाच पाहिजे. या सवयी लावल्याने आपलं कुठलंही नुकसान होणार नाही, उलटा फायदाच होणार आहे. आणि मला देखील पहिले या सवयी नव्हत्या. हळूहळू कालांतराने मी या सवयी लावलेल्या आहे. बघा झटपट मस्त असा आता नवरोबांचा टिफिन रेडी केलेला आहे. फणसाची भाजी, सासूबाईंनी आंब्याची चटणी बनवली होती, तर ती चटणी, पोळ्या आणि भात असा सिंपलसा टिफिन मी रेडी केलेला आहे. तर बघा या छोट्या-छोट्या सवयी जर मला लावल्या नसत्या तर या किचन ओट्यावर नवरोबांचं टिफिन देखील भरायला जागा राहिली नसती. छोट्याशा सवयीने आपलं रोजचं भरपूरसं काम वाचू शकतो. त्यामुळे तुम्हाला देखील या सवयी नसेल तर नक्कीच लावण्याचा प्रयत्न करा. बेडरूममध्ये एंटर केल्या तुम्हाला वाटत असेल किती छान रूम ठेवली आहे ना, पण हा पसारा तुम्ही बघू शकता. गेले 2-3 दिवसापासून हा पसारा या बेडवरच पडलेला आहे, कारण हे कपडे ठेवायला अलमारीमध्ये जागाच नव्हती आणि मी बेडबॉक्समध्ये डायरेक्टली कपडे ठेवत नाही. तर हे हिवाळ्यातले कपडे आहे जे मी या स्टोरेज बॅगमध्ये ठेवलेले आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, ही स्टोरेज बॅग देखील दाखवली होती आणि म्हटलं होतं की मी आता रिसेंटली 2 स्टोरेज बॅग मागवलेले आहे, सेम 136 रुपयाला. आणि आत्ता याची प्राईस मला वाटते मिशोवर थोडीशी वाढलेली आहे, मीन्स 156 रुपये दाखवत आहे. आणि क्वालिटीमध्ये फरक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की मागच्या वेळेस मी जुन्या ज्या स्टोरेज बॅग मागवल्या होत्या त्या थोड्याशा महागड्या होत्या, 350च्या की 400च्या 2 मागवल्या होत्या. तर त्याची क्वालिटी आणि याची क्वालिटीमध्ये खूप डिफरन्स आहे. त्या खूप जाड्या आहे व या हलक्याशा पातळ, पण क्वालिटी चांगली आहे. आणि तसंही आजच्या जमान्यामध्ये 150 रुपयाला कुठली वस्तू विकत मिळते. त्यामध्ये मला 2 बॅग मिळालेल्या आहे आणि तशाही या बॅग मला अलमारीमध्ये नाहीतर बेडबॉक्समध्येच ठेवायचे आहे. यामध्ये मी हिवाळ्यातले पूर्ण कपडे ऑर्गनाइज करून ठेवणार आहे आणि यापेक्षा मोठ्या साईजचे माझ्याकडे 2 ग्रे कलरचे बॅग आहे. त्यामध्ये मी मोठमोठे ब्लँकेट्स ठेवते. फक्त हा एक छोटा ब्लँकेट्स मी यामध्ये ठेवलेला आहे. तुम्ही वाटेल तर तुमच्याकडे जे मोठमोठे ब्लँकेट्स असतात ना तेही ठेवू शकता. आणि बरेचदा आपल्या अलमारीमध्ये जागा नसते, बेडबॉक्स देखील भरलेले असतात. मग अशा वेळेस बरेच जण असतात, जर स्टोरेजची कमी असेल तर काय करतात की गाठोडं बांधतात आणि आपल्या कपाटावर ठेवतात. ते दिसायला छान दिसत नाही. मग अशा वेळेस तुम्ही या स्वस्तात मस्त अशा बॅग मागवू शकता आणि यामध्ये तुम्ही कपडे ठेवा आणि त्यानंतर तुम्ही जर कपाटावर ठेवले, कुठेही ठेवले तरी देखील त्या कपड्यांना धूळ देखील बसणार नाही, दिसायलाही छान दिसेल.
बघा कपड्यांचाच पसारा कमी झाला आणि रूम किती मोकळी मोकळी दिसती आहे. त्या टेबलवर काही डब्बे वगैरे ठेवले होते तर ते देखील बिनकामाचे होते तर ते मी फेकून दिले. या बेडवरची बेडशीट देखील आता विंटरची बेडशीट आहे तर यावर मी सिंपल अशी कॉटनची बेडशीट टाकणार आहे. त्याचबरोबर या बेडरूममध्ये आमचा स्टडी टेबलही ठेवलेला असतो आणि या स्टडी टेबलवर देखील बघू शकता किती कचरा जमा झालेला आहे आणि धुळी बसलेली होती. कारण हिवाळा म्हटलं तर फक्त बेडरूममध्येच बसायची इच्छा होते आणि या गेस्ट बेडरूममध्ये कोणीही येत नव्हतं, त्यामुळे या गोष्टीकडे लक्षच जात नव्हतं. पण आज मी विचार केला की वेळात वेळ काढून ही बेडरूम क्लीन करायची. नेहमी मी असंच करत असते. ज्या दिवशी मला असं वाटते की हे कुठलं तरी पेंडिंग काम आहे, मला करायचं आहे, तर मग मी तशा वेळेस काय करते, एक वही घेते. वही पेननी लिहून काढते की मला आज कुठले कुठले काम करायचे आहे. यावर एक मी स्पेशल पेंडिंग कामांचं नियोजन कसं करायचं असा एक स्पेशल व्हिडिओही बनवला होता. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि खूप चांगल्या प्रकारे तुमची पेंडिंग कामं कंप्लीट होतात. तर ही बेडरूम आज मला कशी करून मेकओव्हर करायचीच होती. बघा आता बेडरूममध्ये किती मस्त असं वाटत आहे. जेवढा काही पसारा होता तो सगळा काढून टाकला. बिनकामाच्या काही वस्तू होत्या त्या देखील फेकून दिल्या. त्याचबरोबर देवघरासाठी एक मी आसन बनवती होती, त्याला मला काही लेसेस लावायच्या होत्या, तर ते देखील माझं काम पूर्ण झालं असतं. पण लाईट गेली आणि हे काम मात्र राहून गेलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे आसन कसं दिसतं आहे मी तुमच्यासोबत शेअर करेल. याआधी देखील मी तुमच्यासोबत देवघराचे आसन भरपूरसे शेअर केले आहे, अगदी सिंपल पद्धतीने. कारण हे कमी खर्चात बनतं. मार्केटमधून जर तुम्ही रेडीमेड आसन विकत घ्यायला गेला ना तर ते खूप जास्त महागडे पडतात. त्यामुळे मी घरीच वेलवेटचा कापडा आणून अशा प्रकारे लेसेस लावून आसन रेडी करत असते. व जेव्हाही मी माझ्या व्हिडिओमध्ये ही मशीन दाखवते तेव्हा एका ताईंची कमेंट असते की ताई कुठल्या कंपनीची आहे, तर ही उषा कंपनीची ऑटोमॅटिक मशीन आहे आणि मी 10,000ला विकत घेतली होती. पण मला वाटते रिसेंटली आजकाल सेल चालू आहे आणि तुम्हाला घ्यायची असेल तर फ्लिपकार्टवर मी बघितलं होतं ही मशीन फक्त 7,000ला की 8,000लाच मिळत होती. मशीन खूप चांगली आहे. गेले 2 वर्षापासून मी यूज करते आहे आणि जर तुम्हाला स्टिचिंगचा कुठलाही नॉलेज नसेल तरी देखील तुम्ही ही मशीन वापरू शकता. मैत्रिणींनो, या होत्या काही छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवू शकता. आय होप आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.